लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यामुळे लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत, कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे। रूटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय। काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी, अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे। आम्ही रूटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा जे आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे। व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत। काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे, किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत। अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाही आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत। व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर, आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाही आहे। आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे। आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे। म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे। आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाही, अजून कोणाचाही 1ही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने। हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जे आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत, आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी प्रतीक्षेत होत्या। मात्र आता शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने हा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मे 2026 महिन्याच्या आर्थिक लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून महिला व बालविकास विभाग यांना 344 कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे। या संदर्भात शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला असून लाभार्थी महिलांना प्रलंबित हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हा हप्ता तुमच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे। वित्त विभाग यांच्या मंजुरीनंतर 344.74 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीद्वारे महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे। या निधीच्या आधारे मे महिन्याचा लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। शासन निर्णयात स्पष्ट सांगण्यात आले आहे की नोंदणी झालेल्या महिलांची छाननी करून केवळ पात्र लाभार्थींनाच आर्थिक सहाय्य मिळणार आहे, याची जबाबदारी संबंधित विभागावर राहणार आहे। हप्ता वितरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने आता लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते।
त्यामुळे मे महिन्याच्या प्रलंबित हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान योजनेअंतर्गत KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही 30 एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सुमारे 80 लाख महिलांची नावे योजनेतून वगळली गेली आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की कोणाचाही अर्ज थेट रद्द करण्यात आलेला नाही. वयोमर्यादा, उत्पन्न निकष पूर्ण न करणारे अर्जदार, वाहन नोंदणी असलेले लाभार्थी, इतर शासकीय योजनांचा लाभ घेणारे अर्जदार तसेच निर्धारित कालावधीत KYC न करणाऱ्या महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.